नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 25 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे बघा। ऑगस्ट 2025 मध्ये संपन्न झालेल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट महोत्सव मध्ये पहिल्या स्थानावर कोण राहिले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए मध्य प्रदेश। तर मध्य प्रदेश हे राज्य खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट महोत्सवामध्ये पहिल्या स्थानावर राहिले आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या स्थानावर मध्य प्रदेश आहे, दुसऱ्या स्थानावर आहे ओडिसा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे केरळ राज्य। ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा। चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 2 बघा। खालीलपैकी कोणत्या शहराने वन फ्री झोन पासपोर्ट हा उपक्रम सुरू केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन डी दुबई। तर दुबईने वन फ्री झोन पासपोर्ट हा उपक्रम जो आहे तो नुकताच सुरू केला आहे। ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण। हा जो उपक्रम आहे तो दुबई फ्री झोन काउन्सिल यांनी सुरू केला आहे, ज्यामुळे एकाच फ्री झोनमधील परवाना वापरून व्यवसायांना दुबईमधील इतर फ्री झोनमध्ये कार्य करण्याची अनुमती मिळते। अधिक परवाने घेण्याची गरज नाही। ओके, तर माहिती लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 बघा। 2025ची जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात आयोजित होणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील। तर ब्राझील या देशामध्ये 2025ची जी बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा आहे ती आयोजित केली जाणार आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतीच दिल्ली पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए सतीश गोलचा। तर सतीश गोलचा यांची नुकतीच दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। ओके, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलेल्या खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन सी 5। तर भारताने एकूण 5 पदके जिंकली आहेत या खेळामध्ये, ज्याचं नाव आहे जागतिक खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025। ओके, तर ही जी स्पर्धा आहे ती भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली होती। ओके, तर लक्षात ठेवा, ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, परीक्षेच्या दृष्टीने तर कोणत्याही परीक्षेमध्ये असे प्रश्न डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। ओके, वन लायनरमध्ये। तर बघा, जे 5 पदके जिंकले आहेत त्यातील 4 पदके आहेत ती सुवर्ण पदके आहेत आणि 1 पदक आहे ते रौप्य पदक जिंकले आहे। ओके, प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकतेच SBIने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने अग्निवीरांना किती कर्ज देण्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर असेल 4 लाख रुपये। ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असेल 4 लाख रुपये। तर नुकतीच SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने ही घोषणा केली आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 7 बघा। संपूर्ण जगाला प्लास्टिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी प्लास्टिक प्रदूषण विरोधी करारावर सहमती दर्शवण्यासाठी कोणत्या ठिकाणी INC 5.2ची बैठक झाली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी जिनिव्हा। तर जिनिव्हामध्ये ही जी बैठक आहे ती झाली आहे। ओके, चला थोडीशी माहिती पाहूयात आपण। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, INC 5.2 ओके, तर म्हणजेच इंटरनॅशनल निगोशिएटिंग कमिटी 5.2। ओके, तर याचा लॉंग फॉर्म आहे। ओके, लक्षात ठेवा, म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण विरोधी जागतिक करारांसाठी संयुक्त राष्ट्राची 5वी बैठक झाली आहे। ओके, त्याचा हा दुसरा टप्पा। ओके, तर चला नेक्स्ट पॉईंट आहे, ही बैठक 5 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान पॅले द नेशन्स जेनेवा स्वित्झर्लंड या देशामध्ये झाली आहे। ओके, तर बघा याची उद्दिष्ट जे आहे
या बैठकीचे उद्दिष्ट म्हणजे जगातील पहिला कायदेशीर बंधनकारक प्लास्टिक प्रदूषणविरोधी करार तयार करणे हा आहे. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. नुकतीच प्रसिद्ध झालेल्या ADRच्या श्रीमंत मुख्यमंत्री रिपोर्टनुसार सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए चंद्राबाबू नायडू. तर नुकतेच प्रसिद्ध झालेल्या ADRची जी रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बनले आहेत. ओके, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, बघा प्रश्न क्रमांक 9 बघा. राष्ट्रीय बुनकर अधिवेशन नुकतेच कोठे सुरू करण्यात आले आहे? ओके, नुकतेच कोठे सुरू झाले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय बुनकर अधिवेशन हे आहे ते नुकतेच रायपूर येथे सुरू झाले आहे. ओके, तर उत्तर असेल ऑप्शन बी रायपूर. चला थोडीशी माहिती पाहूया या अधिवेशनाबद्दल. ओके, या अधिवेशनात 28 राज्यांमधील 1000हून अधिक बुनकर संघांचे प्रतिनिधी सहभागी झाले आणि उद्घाटन सत्राला छत्तीसगडचे मुख्यमंत्री अरुण साव. ओके, छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत? अरुण साव हे सहकार मंत्री केदार कश्यप आणि श्रम मंत्री लखनलाल देवांगण उपस्थित होते. ओके, आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, समारोप सत्रामध्ये राज्यपाल रमेन डेका उपस्थित राहिले. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. भारतीय दूतावासाने नुकतेच कोठे हिंदी साहित्य उत्सवचे आयोजन केले आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन डी नेपाळ. तर नेपाळमध्ये नुकतेच भारतीय दूतावासाने हिंदी साहित्य उत्सवाचे आयोजन केले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.